हाय फ्रेंड, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण खूपच युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या आहेत त्या स्वस्त मिळत आहेत. त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. हे बघा, त्यासाठी मी मेथीची भाजी घेतली आहे. बाजारामध्ये खूप स्वस्त मिळत होत्या बघा, आता 10 रुपयाला 2. म्हटलं चला छान असे आपण त्याची स्टोअर करण्याची रेसिपी मी दाखवणार आहे आज. म्हणजे काही रेसिपी बनवणार नाही, पण जी मेथी आहे ती तुम्ही वर्षभर कशी स्टोअर करून ठेवू शकता त्याचा मी व्हिडिओ आज शेअर करणार आहे. अशा प्रकारे मी भाजी बाजारातून बघा छान अशी खूप सुंदर मला फ्रेश अगदी ताजी ताजी मेथीची भाजी मिळाली होती. बघू शकता आपण. हे बघा किती सुंदर अगदी हिरवीगार आणि खूपच सुंदर भाजी मिळाली होती. म्हटलं चला आज तुमच्यासाठी युनिक अशी रेसिपी म्हणण्यापेक्षा खूप युनिक असं तुम्ही स्टोअर करू शकता, की वर्षभर तुम्ही भाजीला प्रत्येक भाजीमध्ये त्याचा समावेश करता, जी तुम्ही बाजारातून आणता. लक्षात आलंच असेल कसुरी मेथी. हे बघा किती सुंदर अशी हिरवीगार भाजी आहे आणि भरपूर भाज्या स्वस्त होत्या बघा, आणि अजूनही आहे, तुम्ही अजूनही करू शकता. त्यानंतर मी त्याची फक्त पानं घेतली आहेत. हे बघा अशा प्रकारे देठ वगैरे घेतली नाहीत, कारण आपण इथे कसुरी मेथी बनवतो आहे आणि कसुरी मेथी ही पानांचीच असते. हे बघा अशा प्रकारे थोडेसे देठ आले आहेत. काही नाही, आपण ते नंतर तुम्हाला मी त्याची पुढची प्रोसेस व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. बघा छान अशी आपण निवडून घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे धुवून घेतली आहे आणि आपण ती जास्त उन्हामध्ये नाही, मी माझ्या किचनच्या खिडकीमध्ये सुकवणार आहे. हे बघा असं ताट घेतलं होतं मी आणि ताटामध्ये अशी छान अशी पसरून घालणार आहे. बघा अशा प्रकारे पातळ पातळ पसरायची आहे. बघा मी 2 ताटामध्ये पसरणार आहे आणि त्यानंतर बघा 3 ते 4 दिवस बघा मी खिडकीत ठेवत होती. थोडंसं सकाळचं उन्हामध्ये आवाज ऐकू शकता आपण, किती छान अशी वाळली गेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कलरसुद्धा बदलला नाही. तुम्ही जर उन्हात ठेवली तर त्याचा रंग बदलू शकतो. म्हणून बघा अशा प्रकारे हाताने चुरगळायची, जास्त पण चुरगळायची नाही, कारण आपण ती भाजीला घालताना चुरगळून घालतो. बाजारामध्ये तुम्ही खूप महाग मिळते बघा. अशा प्रकारे मी चाळून घेतली आहे बघा. मोठी चाळणी, आपण ज्या चाळणीमध्ये मोदक वगैरे उकडतो त्या चाळणीने, म्हणजे त्याचे जे देठ आहेत ते असे एका बाजूला निघतात बघा. थोडंसं हाताने कुस्करायचं आहे, म्हणजे जी पानं आहेत ती खाली पडतील आणि त्याचे देठ साईडला राहतील. हे बघा असं जाडसर आपण घ्यायचं आहे आणि काही करायचं नाही त्याला. आपण असंच बरणीमध्ये स्वच्छ धुतलेल्या उन्हामध्ये सुकवलेल्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही वापरणार आहात तेव्हा त्याला ओला हात लागून द्यायचा नाही. सुका चमचा घालूनच त्याचा वापर करायचा, म्हणजे तुम्ही छान वर्षभर ही कसुरी मेथी स्टोअर करून ठेवू शकता. एवढी सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे. चला तर मग पटकन, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे, हाईप करायची आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचा आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि असे छान छान व्हिडिओ पाहत जा. छान छान कमेंट करा आणि छान छान अशा रेसिपी पहा. सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.